नमस्कार, माझं नाव निशांत लोखंडे. मी पालघरहून आलो आहे. मला ब्रह्मविद्या साधक संघाचा परिचय माझ्या विल्सन कॉलेजच्या काउन्सिलर सविता टिळक मॅडम यांनी करून दिला. जेव्हा मी TYBSCला होतो तेव्हा मला मॅडम नेहमी म्हणायच्या की निशांत, तुझे विचार खूप निगेटिव्हकडे वळत आहेत. तू ब्रह्मविद्या साधक संघाला जा, त्याच्याने तुला फायदा होईल आणि तुझे विचार पॉझिटिव्हकडे वळतील. पण मी तेवढं दुर्लक्ष केलं नाही. जेव्हा माझी TYBSCची एक्झाम झाली तेव्हा त्या परीक्षेत अनावधानाने म्हणजे युनिव्हर्सिटीच्या चुकीमुळे माझा रिझल्ट फेल आला होता आणि त्यामुळे मी स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसलो होतो. मला सुचत नव्हते की काय करावं, कारण आयुष्यात पहिल्यांदा एवढं मोठं अपयश पाहिलं होतं. काही दिवसांनी मी महाराष्ट्र टाइम्सला ॲडव्हर्टाईज की ब्रह्मविद्या आरोग्य आणि यशाची गुरुकिल्ली, आणि लगेचच मी निश्चित केलं की वर्गाला जायचं. पण माझ्या घरातून खूप विरोध होता, पण मी विरोधाला न जुमानताच वर्गाला जायला सुरुवात केली. बोईसर येथे मी नेमळेकर सरांकडे प्राथमिक वर्ग पूर्ण केला. त्या दरम्यान रिचेकिंगमध्ये माझा युनिव्हर्सिटीचा रिझल्ट पास हा असा आला. त्यानंतर मी पुन्हा काउन्सिलर मॅडमना भेटायला गेलो आणि तेव्हा त्या मला म्हणाल्या की निशांत, तू क्लास इम्प्रूव्हमेंट दे, म्हणजे TYBSCची एक्झाम पुन्हा दे. तर मी त्यांना विचारलं हे कसं काय शक्य होईल. तर त्या म्हणाल्या की तू सराव तर प्रामाणिकपणे करतोच आहेस, ध्यानासाठी बोधवचन घे की माझ्या जीवनाचा मी स्वामी आहे आणि जे करण्याची माझी खरी इच्छा आहे ते करण्याचा मी निश्चय करतो. आणि उत्पादक श्वसन प्रकारात घे की मी TYBSCची एक्झाम फर्स्ट क्लासमध्ये पास झालेलो आहे. बस यानंतर माझ्याकडे फक्त जानेवारी महिन्याचे 6 दिवस, फेब्रुवारी महिन्याचे 28 दिवस आणि मार्च महिन्याचे 20 दिवस, एकूण 54 दिवस होते. आणि या 54 दिवसामध्ये मी पूर्ण वर्षभराचा अभ्यास करून TYBSCला 65% मार्क्स मिळवले. त्यानंतर मी प्रगत वर्गाचा ध्यासच घेतला. आता मी दादरला जोग मॅडमकडे प्रगत वर्ग करतो आहे. मी आता मुंबई विद्यापीठात MSc फिजिक्स करतो आहे आणि माझ्या 3ही सेमिस्टरमध्ये मी फर्स्ट क्लासमध्ये पास झालेलो आहे. प्रगतच्या सरावामुळे मला नवीन कल्पनांना वाव मिळतोच आहे, तसेच शारीरिक पातळीवर उत्साह, चैतन्य जाणवते आहे. मानसिक पातळीवर शांतता. मुळात म्हणजे माझा स्वभाव खूप चिडचिडा होता, पण त्या अचानक एवढा कमालीचा बदल झाला की माझा स्वभाव एवढा कोमल झालेला आहे की माझंच मला आश्चर्य वाटते की असं कसं काय शक्य झालेलं आहे. कारण प्रत्येक वेळेस बोलताना मी एवढ्या कोमलतेने बोलतो की समोरचा भारावूनच जातो एवढ्या कोमलतेमुळे. आता MScला असल्यामुळे अभ्यासाचा ताण खूपच असतो प्रत्येक वेळेस, त्यामुळे सगळ्याच गोष्टी हँडल खूप कराव्या लागतात. पण प्रगतच्या वर्गामुळे आठवड्याचा प्रत्येक बुधवार असलेला जो वर्ग, त्यामुळे मला एक मोटिवेशन मिळते की आठवड्याभराचा पूर्ण ताण हलका होतो आणि जी नवीन आव्हानं ज्या आठवड्याभरात येतात त्या आव्हानांना तोंड देण्याचं सामर्थ्य आणि यशस्वी होण्याचं सामर्थ्य ब्रह्मविद्येमुळे आता मला मिळते आहे. मी कृतज्ञ आहे. मी आभार मानतो. नमस्कार.